नासिक के येवला शहर के लिए राष्ट्रवादी भाजपा रिपाई महायुति ने अपना वचन परिपत्रक जारी किया है। इस वचन परिपत्रक में अगले 33 वर्षों की जरूरतों को ध्यान में रखते हुए कई महत्वपूर्ण योजनाएं शामिल है। मंत्री छगन भुजबल के अनुपस्थिति में भी मुंबई से वचन परिपत्रक का अनावरण किया गया। वहीं येवला संपर्क कार्यालय में पूर्व सांसद समीर भुजबल ने इस वचन परिपत्रक का अनावरण कर उपस्थित जनता को इसकी जानकारी दी। येवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आज सकाळी जे आहे येवल्याच्या विकासाच्या संदर्भामधला वचननामा जो आहे त्याचं अनावरण केलं। त्याचबरोबर ह्या वचननाम्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत केलेली कामं त्याचा संक्षिप्त असा लेखाजोखा सुद्धा मांडलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय कामं येवल्याच्या वाढीसाठी आणि येवल्याच्या नागरिकांसाठी करायचे आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही माहिती त्याच्यामध्ये पुरवलेली आहे, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना जी आहे ती कशी कार्यान्वित होणार आणि त्याचं मार्गक्रमण कसं आम्ही करणार आहोत, त्याची सुरुवात कशी झालेली आहे आणि किती त्याचा साठा होणार आहे, त्याचं जलशुद्धीकरण कसं होणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 25 वर्षाचा आपण जो विचार करून त्याच्यामध्ये त्याची रचना केलेली आहे। त्याचबरोबर बंदिस्त गटार योजना जी सुरू आहे त्याच्यामध्ये दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे, त्या संदर्भातली भूमिका आहे ही मांडलेली आहे। त्याच्यानंतर कॉन्क्रीट रस्ते जे आहेत ते करायचे आहेत। त्याचबरोबर घन कचरा व्यवस्थापन आज जे आहे जेमतेम 4 ते 5च गाड्या ज्या आहेत घन कचऱ्याच्या आहेत, परंतु आमच्या येणाऱ्या काळामध्ये असा मानस आहे की प्रत्येक प्रभागामध्ये 2 गाड्या ह्या घन कचरा व्यवस्थापनाच्या असतील, जेणेकरून स्वच्छ येवला, सुंदर येवला, प्रगतिशील येवला ह्या संदर्भातली आमची जी भूमिका आहे ती साकारण्यासाठी त्याच्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर औद्योगिक विकास, रोजगार उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक विकासाची आवश्यकता आहे। त्यासाठी जे आहे कांद्याचा प्रक्रिया उद्योग जो आहे लवकरच आपण सुरू करायचा प्रस्ताव दिलेला आहे। त्याचबरोबर भाजीपाला मॉल, जे भाजीपाला विक्रेते जे आहेत त्यांच्यासाठी अत्याधुनिक असं जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्याच्यावर जे आहे साफसफाई वगैरे करून लोकांना ज्या अतिशय स्वच्छ अशा चांगल्या पद्धतीच्या भाजीपाला जे विकू शकतात भाजीपाला मॉल। त्याचबरोबर अर्बन हट म्हणजे दिल्ली हटच्या धर्तीवर बचत गटांच्या महिलांसाठी खास करून त्यांनी बनवलेल्या गृहोपयोगी ज्या लोकोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या विकण्यासाठी त्यांना एक अर्बन हटची व्यवस्था आपण करून देणार आहे। व्यापारी संकुल जो आता आपण बांधलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे विस्थापित लोकांसाठी लवकरात लवकर ते जो लातूर पॅटर्नच्या माध्यमातून तो विषय आपल्याला सोडवायचा आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक व्यापारी संकुल आपण बांधून जे आहे लोकांसाठी जे आहे त्या दुकानांची सोय उपलब्ध करून द्यायची आहे। पैठणीचं माहेरघर येवला त्यांच्यासाठी विणकरांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा राबवायच्या आहेत त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि रेशीम मेगा पार्क हा भुजबळ साहेबांनी जे आहे त्याच्या जे अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रपोजल्स बनवून जे आहे तो मंजूर करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर तो कार्यान्वित होणार आहे। पैठणी फेस्टिवल जे आहे त्याचा आम्ही एक जसे पहिले जे आहे आपण नाशिक फेस्टिवल वगैरे सगळं केलेलं होतं, येवला फेस्टिवलही केलं होतं, परंतु आता आमची अशी एक भूमिका आहे की पैठणी फेस्टिवल करायचा, पण तो फक्त येवल्यात नाही तर नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेणेकरून इकडचे जे पैठणीचे विणणारे जे लोक आहेत ते आपला स्टॉल जो आहे त्या ठिकाणी लावू शकतील आणि मुंबई आणि पुणे वगैरे इतर ठिकाणी सुद्धा त्याची विक्री करू शकतील अशा पद्धतीचा हा पैठणी फेस्टिवल करायचा मानस आहे।